लव्ह जिहाद कायद्यासाठी सरकारनं आता समिती स्थापन केली आहे आणि या समितीमध्ये 7 जणांचा समावेश असणार आहे। लव्ह जिहाद विरोधात ही समिती स्थापन केलेली आहे। या कायद्यासाठी सरकारनं ही समिती स्थापन केलेली आहे। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापित झाली आहे। लव्ह जिहादसाठी धर्मांतर रोखण्यासाठी आता कायदा होणार आहे। लव्ह जिहाद आणि फसवणूक तसंच बळाचा वापर करून केलेलं धर्मांतर रोखण्यासाठी राज्यामध्ये कायदा करण्यात येणार आहे आणि यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे आणि ही समिती राज्यातल्या सध्याची परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतर यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे। त्यामुळे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं आता 10वं राज्य ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। ओम, निश्चितच हा एक मोठं पाऊल म्हणावं लागेल राज्य सरकारचं। कशा पद्धतीने सगळी समिती काम करणार आहे, कशा पद्धतीने हा सगळा कायदाची अंमलबजावणी होणार आहे? अनुपमा, खरं तर 1.5 महिन्यापूर्वी राज्यामध्ये भाजप प्रणित महायुतीचं सरकार आलं आणि खरं तर हे सरकार येण्यामागे ज्या विचार परिवाराचं खूप मोठं योगदान होतं, त्या विचार परिवाराकडनं जे काही विषय दिले गेलेत त्या अजेंड्याची परिपूर्ती आता कुठेतरी राज्य सरकार आणि पर्यायानं भाजपकडनं केली जाते असं दिसतंय। लव्ह जिहादचा विषय असेल किंवा मदरशांचा विषय असेल किंवा इतर अनेक महत्त्वाचे विषय असतील, त्या दृष्टीनं आता राज्य सरकार पाऊल टाकते। लव्ह जिहादच्या संदर्भात गेल्या 2 ते 3 वर्षापासून सातत्यानं अधिकाधिक स्वरूपामध्ये तक्रारी पुढे येत होत्या। राज्य सरकारच्या वतीनं त्या संदर्भात पावलं उचलली जात होती। जयश्री शिंदे प्रकरण असेल किंवा श्रद्धा वालावलकर प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणानंतर राज्य सरकारकडे ही मागणी होत होती की अशा प्रकारचा एक कायदा आणला पाहिजे। भाजप असेल किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा राईट विंग मधल्या अनेक संघटना असतील, त्यांनी सातत्याने ही मागणी पुढे केली होती। राज्यभरात मोर्चे देखील निघाले होते। त्याचा प्रत्यंतर म्हणून आता या सगळ्या संदर्भात राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे। पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वात ही समिती काम करेल आणि राज्यामध्ये लव्ह जिहादच्या अनुषंगानं किंवा जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मांतरणाच्या अनुषंगानं काय काय परिस्थिती आहे, काय काय घटना होत आहेत, कशी ही क्रोनॉलॉजी आहे, हे सगळं पुढे आणलं जाईल आणि त्यानंतर या गोष्टींचा अभ्यास करून राज्य सरकार लव्ह जिहादच्या विरोधामध्ये कायदा आणणार आहे। खरं तर गेल्या काही दिवसांमधल्या वाढणाऱ्या तक्रारी लक्षात घेता राज्य सरकार अशा काही प्रकारची पावलं उचलेल ही शक्यता व्यक्त केली जात होती आणि ती शक्यता आता खरी ठरते। त्यामुळे राज्य सरकार, विशेषत्वाने देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि संघाच्या पाठबळावरती जे काही यश भाजप आणि प्रणित महायुतीला मिळाले, त्या अनुषंगानं संघाच्या आणि पर्यायानं हिंदुत्ववादी अजेंड्याच्या परिपूर्तीसाठी हा एक महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाची स्टेप समजली जाते। ही समिती आता किती दिवसांमध्ये आपला अहवाल पुढे करते आणि या समितीच्या आधारावर राज्यात प्रत्यक्षामध्ये कायदा यायला किती वेळ लागेल हे देखील पाहावं लागणार आहे। कारण 2 ते 3 वर्षापासून भाजपच्या नेत्यांकडनं, हिंदुत्ववादी नेत्यांकडनं ही मागणी केली जात होती, परंतु प्रत्येक वेळेला केवळ आश्वासन दिलं जात होतं। डिसेंबर 2022 पासून खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीला वेग आला आणि त्यानंतर आता 2025 मध्ये प्रत्यक्षामध्ये कायदा आणण्यासाठी समितीची स्थापना झाली। त्यामुळे आणखीन पुढे किती वेळ लागतोय आणि जर हा कायदा बनला तर साधारणपणे या कायद्याच्या माध्यमातून लव्ह जिहादचं समूळ उच्चाटन करण्यासाठी नेमकी काय काय प्रावधान केली जातात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ओम, अगदी खरं आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।